बापरे, एवढं चॉकलेट चॉकलेट लागतं. हे गाईज, तुमचं माझ्या चॅनलवरती खूप स्वागत आहे. मला खात्री आहे तुम्ही तुमच्या घरी खाऊन पिऊन खूप मस्त असाल. सो आज आपण आलेलो आहोत लालबाग मध्ये. तर लालबाग म्हटलं की आपल्या समोर काही येत असेल तर गणपती. तर लालबाग हे जेवढं गणपती फेस्टिवल साठी फेमस आहे ना, तेवढंच इथे खाण्याच्या खूप साऱ्या व्हरायटीज मिळतात आणि आज आपण ते डिस्कवर करणार आहे. तर चला माझ्या बरोबर लालबाग डिस्कवर करायला. सो लालबाग मध्ये MD कॉलेजच्या एक्झॅक्ट समोरची जी लेन आहे ती पूर्णपणे फूड साठी फेमस झालेली आहे. म्हणजे तिकडच्या अशा जॉइंट्सला काही नाव नाहीये, जे आपण प्रॉपर स्ट्रीट फूड बोलतो ना, त्यातला एक भाग आहे. सो आपण तिकडच्या त्या लेन मधनं फर्स्ट ट्राय करणार आहोत वडापाव. वडापाव कोणाला नाही आवडत. वडापाव म्हणजे मुंबईकरांसाठी एक वेगळंच प्रेम आहे वडापाववरती. सो मी आता त्यांचा वडापाव ट्राय करते. हा थोडासा एक्सपेन्सिव्ह आहे, म्हणजे याची कॉस्ट काहीतरी 23 रुपीज आहे. तर आपण बघू हा लागतो कसा. याच्यामध्ये त्यांनी ना वेगवेगळ्या प्रकारच्या चटणी टाकलेल्या आहेत. म्हणजे एक गोड चटणी आहे, तिखट चटणी आहे, परत ते केलॉग्स आहेत फ्राईड केलेले, आणि कांदा, आणि त्यांचा हा जम्बो वडा. तर त्यांचा वडापाव ट्राय करून बघूया. आणि मी एखादा बाईट घेते. चांगला लागतो. म्हणजे त्यातनं जी चटणी आहे ना, ती अशी खट्टा मिठ्ठा फ्लेवरफुल लागतोय. बटाटा पण एकदम वेल कुक आहे आणि मला असं वाटतं की वर्थ आहे. म्हणजे प्राइस अकॉर्डिंगली तो खूप चांगला लागतोय. की तुम्ही नक्की ट्राय करा हा. सो सेकंड आपण ट्राय करणार आहोत चायनीज. तर मला विचाराल ना, तर स्ट्रीट साईडचं चायनीज असतं ना, ते एक नंबर लागतं. हा, थोडंसं हायजीन वर खाली होतं. अरे बरं, ठीक आहे ना, चालतं तेवढं हायजीन. जर का आपण हायजीन बद्दल बोलायला गेलो ना, तर आपण उपाशी राहू. त्याच्यापेक्षा थोडं इकडे तिकडे हायजीन झालेलं चालतं. तर आता आपण ट्राय करूया चायनीज. सो त्यांच्याकडून आपण फर्स्ट घेतलेला आहे चिकन चिल्ली. सो नावाप्रमाणे त्यांनी भरभरून चिल्लीज टाकलेले आहे आणि मस्त असं एकदम गरम गरम आहे. तर आता मी एक त्याचा पीस उचलते चिल्लीज बरोबर. खूप गरम आहे. खूप मस्त लागतंय. म्हणजे एकदम ना, म्हटलं ना की देसी चायनीज असं ना, स्ट्रीट साईजचं चायनीज हे नेहमी मस्तच लागतं. सो हे स्टार्टर आहे ना त्यांचं, खूप अमेझिंग लागतं आहे. हे ट्राय करायला यायला पाहिजे तुम्ही. सो आता आपण ट्राय करणार आहोत त्यांचा फ्राईड राईस. तर नॉर्मली तर मला ना चिकन शेजवान राईसच आवडतो, पण जेव्हा स्ट्रीट साईडला खायची वेळ येते ना, तेव्हा मी फ्राईड राईसच प्रेफर करते. कारण का त्याच्यामध्ये ना फ्राईड राईस मध्ये ते खूप चिकनचे पीसेस वगैरे टाकतात. सो याच्याबरोबर त्यांनी आपल्याला दिलेली आहे शेजवान चटणी. त्याच्यामध्ये स्प्रिंग ऑनियन, अंड, चिकन, गाजर असं बरंच काही काही टाकलेलं आहे. तर मी आता खाऊन बघते हा कसा लागतोय. तर मी थोडंसं शेजवान चटणी त्या राईसमध्ये घेऊन स्ट्रीट साईडला ना चायनीज खायची ना एक वेगळीच मजा असते. म्हणजे आत्ताच बघा ना, एवढं गरम होतंय बाहेर, पण खूप मस्त. म्हणजे गरम गरम खायला ना चायनीज स्ट्रीट साईडला मला तरी खूप आवडतं. तर तुम्हाला आवडतं की नाही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि इथे यायचा ॲड्रेस मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑलरेडी मेन्शन केलेला आहे. तर तुम्ही चेक करा आणि इथे येऊन ट्राय करा. सो आजच्या दिवसाचं आपलं लास्ट लोकेशन आहे युनिक मिल्कशेक. नावाप्रमाणे युनिक व्हरायटीज यांच्याकडे मिळतात. सो त्यांच्याकडून आज मी 2 शेक घेतलेले आहेत. एक मॉन्स्टर मिल्कशेक आणि एक त्यांचं सिग्नेचर शेक. सो आपण पहिलं बघूया मॉन्स्टर मिल्कशेक. तुम्ही बघू शकता त्यांनी लिटरली आपल्याला मॉन्स्टरच करून दिलेला आहे. ह्याच्यामध्ये एवढ्या प्रकारच्या व्हरायटीज आहेत ना, एवढ्या प्रकारचे कुकीज टाकलेत त्यांनी. म्हणजे चॉकलेट तर एकदम ओव्हरलोड आहे त्याच्यामध्ये. आणि त्यांचं दुसरं शेक आहे सिग्नेचर. हे तर म्हणजे इकडे यायचं म्हणजे कोणी यावं, तर जे चॉकलेट लवर आहेत ना, मस्ट ट्राय. त्यांनी इकडे यायलाच पाहिजे.
तर आपण ट्राय करून बघूया की हे वर्थ आहे की नाही. सो फर्स्ट आपण ट्राय करत आहोत त्यांचा मॉन्स्टर मिल्कशेक. सो आता मला कळतच नाहीये की मी कुठनं ट्राय करू, सुरुवात कुठून करू हेच कळत नाहीये. सो आता मी त्याच्यामध्ये ना इकडून ना बापरे, एवढं चॉकलेट चॉकलेट लागतं ना त्याच्यामध्ये. खूप मस्त लागतंय हे. म्हणजे एकदम असं चॉकलेट लवर एकदम त्यांना तर खूप आवडेल. क्रीम, आईस्क्रीम, कुकीज, चिप्स काय नाहीये याच्यामध्ये. याच्यामध्ये सगळं आहे. खूप मस्त लागतंय हे. सो त्यांचं सेकंड आहे फेमस सिग्नेचर शेक. सो सिग्नेचर शेक मध्ये ना जसं मॉन्स्टर मध्ये त्यांनी खूप कुकीज टाकले होते ना, तसं सिग्नेचर मध्ये कुकीज बरोबर त्यांनी एवढे चॉकलेट्स टाकलेत ना. किटकॅट आहे, ओरिओ आहे, असं खूप काही काही याच्यामध्ये आहे. सो आता आपण ते ट्राय करून बघूया. मॉन्स्टर ज्या प्रकारे जेवढं थिक होतं ना, हे थोडंसं पातळ आहे. पण ह्याच्यामध्ये ना नटेलाचा एकदम असं म्हणजे एकदम भरभरून नटेला टाकलाय. हे आजच्या दिवसाचं ना हे जॉईंट माझं एकदम टॉप फेवरेट मध्ये आहे. सो गाईज, याचा ॲड्रेस मी मेन्शन करते डिस्क्रिप्शन मध्ये, ऑलरेडी केलेला आहे. तर तुम्ही इथे या आणि व्हिजिट करा आणि तुम्ही काय ट्राय करतायत ना हे मला टॅग करून नक्की सांगा. तर चला, मला हे संपायला खूप वेळ लागेल, पण थांबा, तुम्ही कुठे जातायत? व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि असंच माझ्यावरती आणि माझ्या चॅनलवरती प्रेम करत राहा. तोपर्यंत बाय बाय.